राज्यातील अनेक महापालिकांमध्ये एमआयएमनं जोरदार मुसंडी मारली आहे। 29 पैकी 13 महापालिकांमध्ये एमआयएमचे तब्बल 116 नगरसेवक विजयी झालेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे सर्वाधिक 33 उमेदवार विजयी झालेले आहेत, तर मालेगावात एमआयएमचे 21 उमेदवार विजयी झालेत। सोलापूरमध्ये 8, धुळ्यामध्ये 10, तर नांदेडमध्ये 14 उमेदवार विजयी झालेले आहेत। अमरावतीमध्ये 12, तर मुंबईतही एमआयएमचे 8 उमेदवार विजयी झालेले आहेत। आणि यावर बोलण्यासाठी स्वतः इम्तियाज जलील सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जलीलजी, आपलं स्वागत आहे न्यूज 18 मराठीमध्ये। सगळ्यात आधी आपलं अभिनंदन। खरं तर जोरदार मुसंडी आपल्या पक्षानं मारलेली आहे। 116 नगरसेवक निवडून आलेत। काय आपली पहिली प्रतिक्रिया? थोडासा आपल्याला दुरुस्त करतो की 116 नाही 125 निवडून आलेले आहे आमचे। आणि हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आम्ही निवडणूक लढली तिथे आमचे 2 का असू नये 2, 5, 10, 20 आणि सर्वात अधिक म्हणजे महाराष्ट्रातला जे गड आम्ही तयार केलेला आहे औरंगाबादला, तिथे 33 उमेदवार आमचे निवडून आले। म्हणजे स्ट्राईक रेट तुम्हाला बघायचं असेल तर मला असं वाटत नाही की कोणत्या दुसऱ्या पक्षाने इतकी चांगली स्ट्राईक रेट केलेली आहे। आम्ही 48 उमेदवार मैदानात उतरलेले होते आणि 48 पैकी 33 निवडून येणे आणि आमचे 4 असे कॅन्डिडेट्स होते ते खूप कमी मताने त्यांचा पराभव झाला। तर आम्ही अजून जिंकलं असतं इथे। पण चांगली गोष्ट आहे की आम्ही खूप साऱ्या ठिकाणी खूप चांगली कामगिरी बजावलेली आहे। ज्या पक्षाच्या बाबतीत लोक म्हणायचे हे काही शहरापुरता मर्यादित आहे आणि महाराष्ट्रामध्ये काय आहे आपल्याला माहीत असेल की नगर परिषदचं जेव्हा निवडणूक मागच्या महिन्यामध्ये संपली तर तिथे आमचे 83 नगरसेवक आमचे निवडून आले नगर परिषदेमध्ये आणि एक नगर अध्यक्षसुद्धा आमच्या कारंजामध्ये निवडून आला। आणि त्याचा लागोपाठ ही महानगरपालिकाची निवडणूक आली। खूप मेटिक्युलस प्लॅनिंग करून आम्ही ही निवडणूक लढली होती। खूप स्वतः माझाही खूप विरोध झाला होता काही निर्णयांच्या बाबतीत, पण अल्टिमेटली रिझल्ट जे आहे ते मायने रखतात आणि बघा रिझल्ट काय आलेले आहे। निश्चितच जलीलजी, तुमच्या पक्षानं तर चांगली कामगिरी केलेली आहे, मात्र एकंदरीत संपूर्ण निकाल राज्यातले पाहिले तर ते कशा पद्धतीने पाहताय? काय चित्र तुम्हाला बदललेलं वाटतंय? बघा, मी राज्यातला बोलण्याच्या अगोदर माझ्या शहरातल्या बाबतीत मी बोलतो। एका काळी शिवसेनेचा हे गड होतं। यावेळी एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेचे पालकमंत्री, खासदार आणि 6 आमदार आहे। किती जिंकले त्यांनी सीट्स? फक्त 12। आणि शिवसेना उद्धव ठाकरेंचे किती सीट्स जिंकून आले ते फक्त 6। याचं कारण काय आहे हे तुम्ही सखोल त्याचा इन्व्हेस्टिगेट केला, त्याचा रिसर्च केला तर तुम्हाला कळेल की हे सगळे मोठे नेते जे आहे, आता उदाहरण घ्यायचं आहे पालकमंत्र्यांचं, त्यांनी आपल्या मुलाला आणि आपली मुलीला इलेक्शनमध्ये उभे केले होते। सगळे पैसे सगळा टाईम जे आहे ते कुठे टाकत होते? आपल्या परिवाराला वाचवण्यासाठी, पक्षाला वाढवण्यासाठी नाही। दुसऱ्या साईडला ते अंबादास दानवे असू द्या, चंद्रकांत खैरे साहेब असू द्या, संजय केनेकर भारतीय जनता पार्टीचे, हे सगळे आपले जवळचे नातेवाईकांना उभे केले होते। तर त्यांना असं वाटत होतं की आपला पक्ष तर निवडून येईलच, आपण आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, नाहीतर लोक आपल्यावर बोट दाखवतील की हे यांनी आपल्या मुलाला दिलं होतं बघा, मुलाही पराभव झाला। तर सगळं लक्ष जे आहे मोठे मोठे नेते ते आपल्या परिवाराला वाचवण्यासाठी कष्ट करत होते। एकमेव असा पक्ष होता की आम्ही कोणत्याही आमच्या परिवारातल्या नातेवाईकांना आम्ही तिकीट दिलं नाही होतं। अतुल सार्वे सारखा नेता एका निष्ठावंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला न देता त्यांचा स्वतःचा पीएला आपण तिकीट जेव्हा देतो तर स्वाभाविक आहे लोकांमध्ये रोष असतं की बाबा आम्ही काय फक्त शतरंज्या उचलण्यासाठी आहे का? तशीच परिस्थिती मला असं वाटतं। आणि भारतीय जनता पार्टीने खूप हुशार जो स्ट्रॅटेजी आहे ना, ऐन निवडणुकीच्या वेळी त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना काढलं बाहेर आणि फेकून दिलं। म्हणजे त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे ना यूज अँड थ्रोची, जेव्हा त्यांना कळलं की मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर हे मोठे जे ठिकाणं आहे तिथे आपल्याला महानगरपालिका सत्तेमध्ये पाहिजे, तर त्यांनी काय केलं की तुम्ही बाबा भागा आता, पळा इथून,
आम्हाला नको पाहिजे करके अलायन्स ब्रेक केला, त्यांचा वापर करून घेतला. त्यांना बिचारे गोरगरीब लोकांना असं वाटत होते शिवसेनेवाल्यांना की नाही नाही, आपण भाजप सोबत आहे तर आपल्याला ऐन वेळी ते बाहेर पडले, त्यांना बाहेर हाकलून देण्यात आला. त्याचा परिणाम हे झाला की आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही चित्र बघितलं तर इतकं मोठं पक्ष, शिवसेना फोडून आणलेले, खोके घेऊन आणलेले जे नेते आहे त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये काय झालेलं आहे याचा आपण रिसर्च करून आपल्याला उत्तर मिळेल की लोक वैतागलेले आहे की आम्ही तुम्हाला मतदान करतो या कारणाने की आम्हाला हे दुसरे पक्ष पटत नाही आणि निवडून. मात्र तुम्ही देखील जोरदार प्रचार केला, ओवेसींच्या सभा झाल्या, मात्र या सगळ्या प्रचारादरम्यान तुमच्या स्वतःवर हल्ला झाला आणि तेही तुमच्याच पक्षातल्या लोकांनी हल्ला केला. वाईट वाटलं त्यावेळी? नाही 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 नाही, मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की माझे 25 कॉर्पोरेटर मागच्या निवडणुकीमध्ये निवडून आले होते. 25 कॉर्पोरेटर्स, त्यापैकी 22 कॉर्पोरेटर्सला मी तिकीट नाही दिलं होतं. मी म्हणजे पक्षाने तिकीट नाही दिलं होतं. स्वाभाविक आहे, अनेक लोकांनी ते स्वीकारलं की पक्षाचा निर्णय आहे, आम्ही मान्य करू. आणि अनेक लोकांना असं वाटलं की हे तर आमची जागीर आहे, आम्हाला कशा नाही तिकीट देतं करके, तर ते लोकांनी काहीतरी थोडं बहुत गोंधळ घालला. पण माझ्या गाडीवर जे हल्ला करण्यात आला होता ते क्रिमिनल आहे, सगळं शहरांना माहीत आहे, पोलिसांना माहीत आहे. राशन चोर आहे, ते मोठा राशन चोर आहे. त्यांनी आणि त्याच्या परिवारातल्या लोकांनी माझ्या गाड्यावर हल्ला चढवला. त्याचं कारण एक की एका प्रभागामध्ये तो, त्याचा भाऊ आणि त्याची भावच, 3 लोक एका प्रभागामध्ये, आणि तो गुंड असल्यामुळे त्याला असं वाटत होतं की माझ्या एरियामध्ये कोणी येऊ शकत नाही, कोणाला येऊ देणार नाही. आम्ही रितसर परवानगी घेतली पोलिसांची. आम्ही रितसर परवानगी घेऊन आमच्या रॅलीमध्ये रूट प्रमाणे आम्ही जात होते, पोलीस होती सोबत, आणि अचानक त्यांनी हल्ला चढवला. कारण लोक त्यांना घाबरतात, मी घाबरणारा माणूस नाही आहे. तर मी म्हटलं की मी रितसर परवानगी घेतलेली आहे, मी रॅली करणार आहे. तर त्यांना इतकं हे झालं की या शहरामध्ये असं कोण आहे. विचारते, ओवेसींचा कॉल झाला का शुभेच्छा देण्यासाठी? इतकं घवघवीत यश तुमच्या पक्षाला मिळालंय तर? काल 5 वेळा त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. खूप आनंदी होते ते, आणि त्यांनाही विश्वास नाही होते, आणि खऱ्या अर्थाने सांगायचं असेल तर मलाही विश्वास नाही होतं. माझी जी अपेक्षा होती की आम्ही कमीत कमी 28 सीट्स जिंकू या शहरामध्ये, हे विश्वास होतं मला 100%. पण 33 सीट्स जिंकणं म्हणजे मागच्या वेळेप्रमाणे आम्ही 8 सीट्स जास्त जिंकलेले आहे, इतका विरोध असून सुद्धा. ठीक. जलीलजी, पुन्हा एकदा आपलं अभिनंदन आणि धन्यवाद न्यूज 18 मराठीशी संवाद साधण्यासाठी. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 मराठी.